तर नमस्कार, मी प्रथमेश आणि स्वागत आहे योजना अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, NCNCची स्मार्ट कार्ड आहे. या स्मार्ट कार्डच्या संदर्भात मी तुम्हाला आज काय महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे. बघा, NCNC स्मार्ट कार्ड सर्वांनाच 1 ऑगस्टपासून 1 ऑगस्ट 2026 ह्या दिवसापासून सर्वांनाच अनिवार्य करण्यात आलेले आहे. मग ते शालेय विद्यार्थी असो अथवा डेली प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांना देखील हे कार्ड अनिवार्य करण्यात आलेले असून अथवा जे प्रवासी डेली किंवा जे रेग्युलर नसून कधीतरी प्रवास करतात यांच्यासाठी हे कार्ड देखील बंधन करण्यात आलेले आहे. बघा, ह्यामध्ये महत्त्वपूर्ण हीच अपडेट आहे की NCNC स्मार्ट कार्ड जे आहे ह्या कार्डला असं म्हटलं जातं की नॅशनल कॉमन मोबिलिटी हे कार्ड ह्यासाठी काढलेलं आहे की स्मार्ट सिटी आपल्याला म्हणजे बनवायचं आहे. पहिले देखील कार्ड होतं, ह्यामध्ये काही फीचर्स चेंज करण्यात आलेले आहेत. पहिले जे कार्ड होतं त्यामध्ये काही फीचर्स नव्हते. नवीन जे कार्ड आलेलं आहे ह्याची प्राईस आहे 199 म्हणजे 200 रुपये शुल्क आहे. त्याचबरोबर जुने जे कार्ड असेल आणि तुम्हाला जर नवीन रिन्यूअल करायचे असेल तर त्याची किंमत आहे 199 रुपये. ज्यांनी NCNC स्मार्ट कार्ड अजून देखील काढलेलं नाही आहे, जे डेली ST बस महामंडळाने प्रवास करतात, त्याचबरोबर जे शालेय विद्यार्थी आहेत, जे नवीन कॉलेज कुमार आत्ता कॉलेजला जातात ह्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण आणि बंधनकारक आहे. 1 ऑगस्टपासून तुमच्यासाठी ST महामंडळाने जर तुम्ही प्रवास करत असाल तर ही बंधनकारक आणि गुड न्यूज आहे. लवकरात लवकर तुम्ही ST महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये फॉर्मवरती तुमची KYC देखील असणे बंधनकारक आहे. किंवा तुम्ही शालेय विद्यार्थी असाल तर शाळेतून तुमचा फॉर्म किंवा अजून काही डॉक्युमेंट्स लागणार असतील तरी मागील व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं होतं. हेच सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. बघा, NCNC स्मार्ट कार्ड आहे ते बंधनकारकच 1 ऑगस्टपासून सर्वांनाच बंधनकारक करण्यात आलेले आहे, अनिवार्य करण्यात आलेले आहे. तर ज्यांनी NCNC स्मार्ट कार्ड काढलेलं नाही आहे, नवीनच कॉलेजला ॲडमिशन घेतला असता कॉलेजमधून काही फॉर्म किंवा डोमासाईल घेऊन जाऊन तुम्हाला हे NCNC स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक आहेत. 1 ऑगस्टपासून सर्वांनाच बंधनकारक करण्यात आलेले आहे. हे तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा मी ते देखील सांगतो. तुम्ही जर ST महामंडळात किंवा ST जर प्रवास करत असाल तर ST महामंडळाच्या डेपोत जवळच्या जायचं आहे. तिथून तुम्हाला फॉर्म घ्यायचा आहे. ते फॉर्म फिलअप करायचं आहे. म्हणजे तुम्हाला लागणारे आवश्यक कागदपत्र मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देखील सांगितले होते आणि ते देखील आत्ता देखील सांगतो. जास्त काय डॉक्युमेंट नाही आहेत. तुम्ही जर कॉलेजला असाल तर तिथले आयडेंटिटी कार्ड किंवा तुमचे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड देखील ह्या दोन्ही KYC असणं गरजेचं आहे. हे KYC या फॉर्मला अटॅच करून तुम्हाला 199 रुपये भरायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला NCNC स्मार्ट कार्डसाठी अप्लाय होऊन जाईल. NCNC स्मार्ट कार्डला अप्लाय होऊन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती 1 महिन्यानी डायरेक्ट पोस्टाने NCNC स्मार्ट कार्ड आहे ते तुम्हाला पोस्टाद्वारे तुमच्या घरच्या लोकेशनला येऊन जाईल. फक्त तुमचं महत्त्वाचं एक म्हणजे की तुमचा जो ॲड्रेस जो टाकणार आहात ज्या ठिकाणचा राहता त्या ठिकाणचा टाकणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे जे NCNC नवीन स्मार्ट कार्ड आहे ते डायरेक्ट तुमच्या घराच्या ॲड्रेसवरती येऊन जाईल. हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट आहे. 26 NCNC स्मार्ट कार्ड आहे सर्वांनाच बंधन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील जे ST महामंडळाने प्रवास करतात त्या प्रवाशांसाठी देखील हे बंधनकारक आहे. हे कार्ड तुम्हाला मेट्रोमध्ये देखील चालू शकते, ST बसमध्ये देखील चालू शकते, त्याचबरोबर ट्रेनसह तुम्ही पार्किंगमध्ये देखील हे कार्ड यूज करू शकता. हे कार्ड बंधनकारकच आहे आणि हे कार्डचे जास्त फायदे देखील आहेत. ज्यांनी काढले नसेल त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या. ही गुड न्यूज आहे. लवकरात लवकर NCNC स्मार्ट कार्ड हे सर्वांनाच बंधनकारक करण्यात येणार आहे. तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.